गेली तरी देखील आपण जिल्हा परिषद म्हणून पर्यावरणासाठी एक पर्यावरणाला बांधिलकी असलेला उपक्रम आज राबवू शकू ही विनंती मी तुम्हाला या निमित्ताने करत आहे. अध्यक्ष महोदय आणि सीओ साहेब, आपण सगळ्यांनी बघितलेलं असेलच आज आपण सगळेजण इथे बिस्लरीचं पाणी पित आहोत. आपल्या सगळ्यांना पाणी येत आहे आणि तुम्ही बघितलं असेल बिस्लरीची किंमत ही साधारण 20 रुपये आहे. आज अनेक जण माझ्या केबिनमध्येही बिस्लरीच्या पाणी येतात, सगळ्यांच्या केबिनमध्ये बिस्लरीच्या पाण्याच्या बॉटल्स येतात. पण आपण सगळ्यांनी बघितलंय का की आपल्याकडचे जिल्हा परिषदेमधले वॉटर कूलर हे सगळे बंद आहेत. याच्यासाठी प्रशासकीय अधिकारी कोण आहे कृपया तरी त्याचं उत्तर द्या. मी या ठिकाणी याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांना देखील विचारलं तर कर्मचारी बिचारे इथले कॉन्ट्री करून एक जार मागवते आणि त्याचं पाणी घेतात. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 200 ते 300 रुपये तिकीट खर्च करून इथे जिल्हा परिषदेमध्ये यायचं, त्यात 60 रुपयाच्या बॉटल खर्च करायचं हे गरिबांना परवडणार नाहीये. आधी प्रशासक होतं त्यामुळे स्लो होतं. साहेब आपण आल्यामुळे थोडी गती त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. अधिकारी असतील तर कृपया त्यांनी उत्तर द्यावं. माझी विनंती आहे की इथले वॉटर कूलर चालू करा. पाण्याचं आता तुम्ही पाण्याचं तडाखाबड का आहात कोण आहे तर व्यवस्थापन कोणी बघत असेल तर साहेब ती शोभेचे आहेत का साहेब? शोभेचे आहेत आपले वॉटर कूलर चालू करायचे आपण त्याच्याला बांधकाम करून घेतो करून देऊ 3-4 मिळायला आपण करून देऊ. हा तर सगळं वरचं बंद आहे त्याचं बंद आहे सगळीकडे करून बॉटल चालत आहे. फक्त आरोप खराब झाला वरचा फिल्टर बदलायचं ते फिल्टर सगळे कॉन्ट्री करून आणण्यासाठी सगळे इव्हन प्रत्येक आपल्या सभापतींच्या केबिनमध्ये सुद्धा आरोग्याचा प्रश्न 20 दिवस वर्कआउट प्रोसेस करून मला 35 दिवस लागतो. दुरुस्तीला कमीत कमी उन्हाळा संपतो 20 दिवस मध्ये जेवढं शक्य तेवढं पद्धतीने व्यवहार करतो. त्यामुळे आम्हाला होईल पुढचं